दादागिरी नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, दादागिरी नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, दादागिरी नहीं चलेगा। एवढ्या निमुळत्या जागेवर हे 2-2 फुटाचे 6-6 फुटाचे उभे पोल उभारण्याचं षडयंत्र कोण करतंय? कोणाला आम्हाला इथून हाकलून द्यायचं आहे? पण या 2 दिवसामध्ये हे काम आत्ता तर थांबवणारच आहे आम्ही, पण हे काम जर कायमस्वरूपी हे जे पोल उभा करण्याचं काम आहे जर थांबलं नाही तर 29 तारखेपासून बेमुदत आमरण उपोषण केलं जाईल। मैं हूं राजकुमार विश्वकर्मा, आप देख रहे हैं टुडे फ्लैश न्यूज। इस समय हम कल्याण विधानसभा के शीतल तालाब, जो कि छत्रपति शिवाजी महाराज के तालाब के नाम से मशहूर है, इस तालाब के अंदर हर साल गणेश उत्सव यानी गणपति उत्सव के दौरान 3 विधानसभाओं की गणपति यहाँ पे विसर्जित की जाती है, चाहे चांदीवली हो, घाटको विधानसभा हो या कल्याण विधानसभा हो। वहीं दूसरी ओर शीतल तालाब को लेकर पिछले 2 वर्षों से इसी राजनीति चल रही है, जहां पर 2024 में तकरीबन 8 से 10 हज़ार करोड़ का फंड लगाकर यहां पर ब्यूटिशियन किया गया, सौंदर्यीकरण किया गया। इसके मात्र 1 साल के बाद ये देख सकते हैं यहाँ पर लंबे लंबे तकरीबन 2-2.5 फीट के पोल खड़े किए जा रहे हैं। ये सिर्फ और सिर्फ इसके लिए कि इसके अंदर झाड़ लगा के उसको ऊँचा किया जाए। सबसे बड़ी ध्यान देने वाली बात है, मैं चाहूँगा मेरे मित्र को दिखाइए, ये रास्ता मात्र 10 से 15 फीट की चौड़ाईकरण का रास्ता है। सुबह यहाँ पर तकरीबन 4 से लेकर 5 बजे तक यहाँ पर बड़ी संख्या में लोग जॉगिंग करने आते हैं, चाहे बुजुर्ग हो चाहे जवान हो, सभी लोग दौड़ते हैं, भागते हैं। और उसी के बीच में लोग काम पर भी आने जाने के लिए भी इसी रास्ते का मार्ग का इस्तेमाल करते हैं, जहाँ पर आपने देखा कि आज स्थानीय रहवासियों ने इसका जमकर विरोध किया है कि इस कार्य को यहाँ पर नहीं होने देना है। कारण इसके पीछे और भी है कि स्लम इलाका है, तकरीबन 5 से 10 हज़ार के परिवार के लोग यहाँ पर रहते हैं और यहाँ पर छोटी मोटी जो शादियाँ होती है जिसका भी लाभ इस जो पैसे का लोग उठाते हैं। और जैसे गरबा आता है, नवरात्रि आती है, तो गरबे का भी आनंद स्लम एरिया के लोग बाहर जा नहीं सकते हैं, अपने मोहल्ले के अंदर इस पैसे का इस्तेमाल करते हैं। अगर इसी तरह का पोल अगर पूरी जगह लग गया तो जाहिर तौर पर यहाँ के लोगों के लिए आने वाले दिनों के अंदर बहुत बड़ी समस्या, बहुत बड़ा प्रश्न खड़ा हो सकता है। जाहिर तौर पर कहीं न कहीं यह आम लोगों के पैसे का दुरुपयोग महानगर पालिका सेंट्रल एजेंसी के द्वारा किया जा रहा है। आइए सीधे बात करेंगे इलाके के लोगों से, और जो झोटपट्टी चळवळ के अध्यक्ष भापकर जी हैं उनसे पूरी जानने की पूरी कोशिश करेंगे। काय बोलता, आज कशासाठी तुम्ही ते आंदोलन करता? हे पहा, आज 10 ते 12 दिवस झालेले आहेत। आमच्या शिंगरेवाडी जी 5000 लोकांची वस्ती आहे, 500 रूम्स आहेत। ह्या 500 रूमच्या लगत हे नैसर्गिक परमेश्वराने आम्हाला दिलेलं हे तलाव आहे आणि ह्या तलावाचं संगोपन करणं, ह्या तलावाला वाचवणं हा आमचा अधिकार आहे। आता ह्या तलावाभोवती सौंदर्यीकरण करण्याच्या नावाखाली आम्हाला दडपलं जातं आहे, आमचा श्वास दाबला जातो आहे, कोंडला जातो आहे। मुंबईमध्ये आत्तापर्यंत कुठल्या अशा प्रकारचा पोल उभारण्याचा सौंदर्यीकरण आम्ही पाहिलं नाही। हा एवढा पहिल्यांदाच हा प्रकल्प, हा पोल उभारण्याचा ह्या 15 फुटाच्या रस्त्यावर एवढ्या निमुळत्या जागेवर हे 2-2 फुटाचे 6-6 फुटाचे उभे पोल उभारण्याचं षडयंत्र कोण करतंय?
कोणाला आम्हाला इथून हाकलून द्यायचं आहे? आमचा हा स्लम, आमच्या ह्या चाळी हा आमचा अभिमान आहे. आम्ही इथून जावं, आम्हाला त्रास द्यायचा, आम्हाला पळवून लावण्याचं षडयंत्र इथं कोण करतं आहे का? ह्या सर्व गोष्टीचा आम्हाला आता शंका यायला लागलेली आहे. मला सांगा, ह्या 8 फुटामधून येताना 2 आणि जाताना 2 व्यक्ती पास होऊ शकत नाहीत, तर सकाळी इथे शेकडो लोक जॉगिंगला येतात. ते जॉगिंग कसे करतील? आज इथं जर एखादा ह्या 500 घरांची वस्ती जी आहे तिथं एखादं मैत झालं तर आम्ही सुखदुःखाला इथे आम्ही उभे राहतो. ती तिरडी आम्ही इथं कशी बांधायची? किंवा तिरडी बांधत असताना इथं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अडवायचं का आम्ही? का आमची तिरडी आम्ही गल्लीत करायच्या? अशा प्रकारच्या असंख्य प्रश्न इंजिनियरला का पडले नाहीत ह्याचा मला प्रश्न आहे. आम्ही सर्व आज इथे नाईलाजाने उपस्थित राहिलेलो आहे. मी शासनाला आणि महानगरपालिकेला आणि पोलीस अधिकाऱ्यांना पण कळवलं होतं की 25 तारखेपासून आम्ही उपोषण करणार. आमच्या 500 घरातल्या प्रत्येक महिला रोज 1 दिवस उपोषण करून साखळी उपोषण करतील आणि मी इथे आमरण उपोषण करणार आहे. जर हे अजून 1-2 दिवस मी देतो, पण या 2 दिवसामध्ये हे काम आत्ता तर थांबवणारच आहे आम्ही, पण हे काम जर कायमस्वरूपी हे जे पोल उभा करण्याचं काम आहे जर थांबलं नाही तर 29 तारखेपासून बेमुदत आमरण उपोषण केलं जाईल. प्रत्येक महिला ह्याच ठिकाणी आम्ही बेमुदत आमरण उपोषण करू आणि आमचा आवाज ह्या शासनाला, ह्या महानगरपालिकेला पोचवू. बापू जी, क्या लगता है आपको कि किसी के पीछे की साजिश हो सकती है या कोई और कारण हो सकता है? देखिए, मेरे को यही कहना है कि जब 6-6 फुट के जब पोल लगते हैं उसके ऊपर झाड़ लगाएंगे बोलते हैं. 6 फुट के पोल में झाड़ लगाएंगे, वो झाड़ जाएगा 4-5 फीट. इसका मतलब ये किस तरह का राजनीति कर रहे हो आप लोग? किसी को हेल्प करना है आपको? किस डेवलपर को आपको हेल्प करना है? ये हमको इसकी साजिश ही हम लग रही है. आम्हाला सगळा हा रस्ता खुला पाहिजे आणि हे बांबू एक काढून टाकलं पाहिजे. भलं तुम्ही कुंड्या लावा छोट्या, पण हे सगळं काढलं पाहिजे, मोकळी जागा पाहिजे. आता मुलांची शाळा चालू होणार, मुलं जाणार कशी? एक बाई पडली, तिला कोमामध्ये गेली. एक अपंग माणूस आहे, त्याला हप्त्यातून 4 वेळा दवाखान्यात न्यायला लागतं. तर कसं कुठून नेणार तुम्ही? हे लावल्यावर सांगा. त्यांना बँकेत सुद्धा न्यायला लागतं सह्या करायला. मग कसं करणार? गणपती आणि देवी बंद करणार म्हणून सांगितलं आम्हाला, कळलं तर कसं काय होणार? एवढं वर्ष झालं कधी गरीब माणसांनी कुठं जाणार? आम्ही आता म्हणल्यानंतर सगळ्याला एक हे झालंय की बाबा शॉक लागला सगळ्यांना की असं कसं होईल. तलाव कशासाठी? देवदर्शनालाच असतो ना. मग तोच नाही म्हणल्यानंतर बाकीचे काय होणार? जसं आहे तसं करून द्यायला सांगा ना. आम्ही नाही म्हणत नाही, कोणी विरुद्ध नाही आहे, पण आहे तसं करून द्या. जसं आहे सुरुवातीला कसं हे नव्हतं ना, त्यावेळेस जागा सगळी फुल होती, म्हणजे व्यवस्थित होतं ना. आता हे लावल्यामुळं 8 फुटामध्ये माणूस, आता शाळेतली मुलं येतात ते 10-15 मुलं एकदम येणार येणार कशी? आणि एवढ्या दिवसापासून आता इथे झाडे जर लावली, हे झाडं जर उंच गेली तर माणसांना किती प्रॉब्लेम होणार? आणि आज आमच्या गल्लीमध्ये समजा कुणी गरीब आहे, सगळे श्रीमंत नाही आहेत, कुणीच पैसेवाले नाही आहेत. जे गरीब असतात ते एकदम तलावामध्ये कार्यक्रम करतात, मुलांचा साखरपुडा करतात, प्रोग्राम करतात. तर उद्या ते मुलं करणार काय? ते उद्या गरीब लोकांचे ते सगळं बंद होतं. मग हे असं का? हे आमच्यावर अन्याय होतो. जे चाळीतलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आमच्यावर अन्याय होतो. मग हे असं का? हे कोण करतं ते आम्हाला माहिती नाही आहे. पब्लिकवर. अच्छा, मला सांगा, तुम्ही तुम्हाला इथलं रहिवासी आहे, तुम्हाला विचारून तुम्हाला काम चालू केलं? नाही, लोकांना अंधारात ठेवून एक काम करतात. 2 वर्षापूर्वी 2023-24 मध्ये या 10 करोडचं काम केलं माननीय सन्माननीय आमदार संजय पुतनी साहेबांनी. 10 करोडचं काम केलं आणि 1 वर्ष फक्त 2024 गॅप गेला. 2025ला परत हे 30 करोडचं काम आणतात. या लोकांना हॅरेसमेंट करायला का बिल्डरच्या घशात घालायला आणतात? लोकांच्या सेवेसाठी करतात. हे सुशोभीकरण कुठलं सुशोभीकरण आहे? हे असं कसं सुशोभीकरण असू शकतो? लोकांना हॅरेसमेंट करून तुम्ही वेगळ्या पद्धतीने काहीतरी तुम्ही बिल्डर लॉबीच्या हिशोबाने तुम्ही चाललायत. पब्लिकचा, लोकांचा विचार करतच नाहीत. इथे कमीत कमी आता 5-6 हजार लोकांची वस्ती आहे. आज कमीत कमी 500 सार्वजनिक मंडळ आहेत. कमीत कमी 10,000 गणपती विसर्जनला येतात, घरातले गणपती. ह्या गरिबांनी विसर्जनला जायचं कुठं? यांची तुम्ही हायमारी करता तुम्ही.
ही कुठली तुमची नेतेगिरी? तुम्हाला निवडून देताना हात जोडत आणि त्याच हाताने तुम्ही पब्लिकला मारताय. हा पब्लिकवर केवढा मोठा अन्याय करताय तुम्ही. किती चुकीचा अन्याय आहे. नहीं चलेगा, नहीं चलेगा, नाही चलेगा. नहीं चलेगा, नहीं चलेगा. इतक्या वर्षापासून इथे चालू आहे. धार्मिक म्हणजे जो गणपती देवी विसर्जन करतात इथल्या लोकांना, या स्थानिक लोकांना काहीच कळण्यात इथं आलेलं नाही आहे. आता इथून पुढे यांनी आम्हाला पर्याय दिला पाहिजे ना. कुठलाही पर्याय न देता यांनी आपली मनमानी चालू केलेली आहे. तर काही झालं ना तर आम्ही हे होऊन देणार नाही आहे. त्यासाठी आम्हाला काही पण करावं लागलं तर चालेल, एवढं आमचं म्हणणं आहे. तुम्हाला कसं काय वाटतं तो आता विसर्जन तुम्ही बोलता विसर्जन इथं बंद होणार आहे? बंद होणार आहे असं आम्हाला हे बघा, वॉटर प्लांट, फिल्टरेशन प्लांट लावलेला आहे. फिल्टर प्लांट कशासाठी? पाणी शुद्ध करण्यासाठी. आता पाणी शुद्ध करण्याचा विषय आमच्या डोक्यात जात नाही. आमच्या डोक्यात एकच जातं की आम्हाला एक ह्याच संबंधित वरच्या अधिकाऱ्याने आम्हाला खाजगीत कळवलं की 2 ते 3 वर्षामध्ये सर्व गणपती इथे विसर्जन करण्याचं बंद करणार आहे. आणि हा आक्रोश ह्या BMCच्या सर्व अभियंत्यांना सामोरं जावं लागेल. आणि गणपती नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, दादागिरी नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, दादागिरी नहीं चलेगा. जैसा कि आपने देखा कि इलाके के सभी रहने वालों ने इसका पुरजोर विरोध किया है. यहाँ पर JCB यानी कि जो बुलडोजर कहा जाता है, मैं चाहूँगा दिखाइए अब, उसको बिल्कुल रोकने का काम स्थानीय लोगों ने यहाँ पर करके दिया हुआ है कि बिल्कुल हमें इस तरह का सौंदर्यीकरण नहीं चाहिए. और एक अल्टीमेटम दिया गया कि अगर 29 तारीख तक अगर एक काम को बिल्कुल रोका नहीं गया तो इलाके के लोग, क्षेत्र के लोग भापकर के नेतृत्व के अंदर एक आमरण उपोषण की तैयारी में बैठे हुए हैं. आज और अभी के लिए इतना ही. मैं राजकुमार विश्वकर्मा, टुडे फ्लैश न्यूज़, कलिना विधानसभा शीतल तलाव से.